हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर मी माझं नाईट रुटीन शेअर करत आहे। आता वाजले आहे 7, तर 7 ते 10 पर्यंतचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता मी स्वयंपाक पण करायला साईड स्वयंपाक करणार आहे। मस्त छान आज कढी खिचडीचा बेत आहे। कढी आद्विकला खूप जास्त आवडते म्हणून मी कढी बनवणार आणि म्हटलं मग खिचडी बनवून घेते। तर कढी आणि खिचडी तर त्याच्या आधी मला देवपूजा करायची आहे। देवपूजा करते, नंतर मग माझं स्वयंपाक वगैरे करते आणि कढी मी कशा प्रकारे बनवते ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे। चला आधी देवपूजा करते आणि बोलते ना तुमच्यासोबत। तर आता मी मस्त देवपूजा करते। तर देवपूजा करून घेते, मग बाकीचं स्वयंपाकासाठी सुरुवात करणार आहे। तर चला देवपूजा करते आणि नंतर तुमच्याशी बोलते। तर आता मी कढी बनवायला घेणार आहे। तर बाबांनीच गावाकडची ताक आणली होती, त्याचीच कढी मी बनवते। तर इथं कोथिंबीर चिरून घेतलंय, मिरच्या पण चिरलेल्या आहे। आता लसूण घेते सोलून। तर रात्रीच्या वेळेस हलकं फुलकं जेवण बरं राहतं आणि आवडतं पण आदिला आणि पटकन होतं। आता मी पटकन हे करून घेते। आणि जेव्हा पण कढी करणार ना तर त्याच्यामध्ये लवंग मिरी टाका, खूप छान फ्लेवर येतो। मी नेहमी टाकत असते। तर आता मी पटकन कढी करून घेते आणि ही गावाकडची ताक आणली होती बाबांनी, त्यांनी तर खूप छान होते। आणि मी एकदम चिमूटभर हळद टाकणार आहे आणि एकदम मला पिवळी नाही आवडत, व्हाईट अशी आवडते, पण मी थोडीशी टाकणार आहे। आणि तुम्हाला जसं सांगितलं आधी लवंग आणि मिरी मी देते फोडणीच्या आधी टाकते, तर त्यांनी फ्लेवर खूप छान येतो कढीला, तर म्हणून मग मी टाकते नेहमी। तर आता मी पटकन लसूण आणि खूप सारा लसूण कढीमध्ये असला ना तर कढी प्यायला खूप छान लागते आणि जेव्हा दातामध्ये जेव्हा लसूण येतं तेव्हा ते अजून छान लागतात, म्हणून मला जास्त त्याच्यामध्ये लसूण पण आवडतं। लसूण मोहरी हे जास्त आवडतं कढीमध्ये। तर आता मी पटकन लसूण सोलून घेते। पहिले मी लसूण सोलून ठेवायची फ्रीजमध्ये, पण आता ते काय म्हणतात की नको, वास निघून जातो लसूणचा, म्हणून मग मी जेव्हा तेव्हा भाजी करते तेव्हाच लसूण सोलून घेते। आणि आता मस्त छान लसूण टाकते पहिल्यांदा, तर तो लसूण थोडंसं तांबूस कलर आला की नंतर मग बाकीचं टाकणार मी। आणि कोथिंबीर मी याच्यातच कढीच्या याच्यात टाकून घेतलेली आहे, तुम्ही पाहू। आता मी ना कढी करण्याच्या आधी मी कडक फोडणी देते। तर मी टाकलेला आहे मस्त छान लसूण आणि मी 1-2 लवंग आणि मिरी पण टाकते, जिरे आणि खूप जास्त मोहरी।
तर मी अशा पद्धतीने कढी बनवते आणि आता इकडे पटकन खिचडी बनवून घेणार आहे. आणि खानदेशमधला सर्वात फेमस पदार्थ कढी खिचडी, जो की खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. आणि तुम्हाला सांगते त्याच्यासोबत तुम्ही पकोडेसुद्धा करू शकता, मस्त मिरचीची भजी, हे सर्व खूप छान मस्त याच्यासोबत आहे खाण्यासाठी. तर आमच्याकडे खानदेशमध्ये हे जास्त बनवलं जातं, कढी खिचडी आणि पकोडे. हलकं फुलकं पण जेवण असतं आणि मस्त असतं, त्याच्यामुळे मग रात्रीच्या वेळेस छान वाटतं हे जेवण करायला. तर त्याच्यामुळे मग मी ह्या पद्धतीने हे सर्व जेवण बनवून घेते. तर आता पटापट खिचडीला फोडणी देऊन देते. आणि खिचडी साधी सिंपल मस्त बनवते, जास्त असं मसाले वगैरे किंवा भाज्या वगैरे टाकणार नाही, एकदम साध्या पद्धतीने बनवते. कारण की कढी असल्यामुळे ना बाकीचं म्हणजे असं आपण व्हेज पुलावसारखं त्या पद्धतीने नाही बनते, एकदम साधी सिंपल वेने बनवते मी. तर इथे एक कढी पण होते आणि आज मी थोडीशी कढी जास्तच बनवली, कारण की सर्वांनाच आता आवडते कढी. आद्विकला, आदिशू सर्वांनाच आवडायला लागलेली आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कढी खाल्ली पाहिजे, थंड पण असते शरीरासाठी. ताक दही ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे उन्हाळ्यामध्ये. तर म्हणून मग मी आज कढी खाते आणि मला पण खूप जास्त आता कढी आवडते. आणि आता पटकन खिचडी पण होऊन जाईल थोड्या वेळात आणि पटापट हे सर्व आवरून घेते. तर रात्रीच्या वेळेस असं माझं रुटीन असतं एकदम पटापट पटापट गोष्टी करायला लागतात, कारण की ना दिवसभरचं थकलेली असते. अजिबात मी दिवसा झोपत नाही, माझे कॅम्प असतात, मीटिंग, काही शाळा, सर्वच गोष्टी असतात. तर पण दिवसभर माझे सर्व घरातली कामं आवरून सर्व मग मला 9:30-10ला झोप लागून जाते. म्हणून मी रात्रीच्या वेळेस जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकरच स्वयंपाक बनवून घेते. आणि माझा 8च्या आधीपर्यंत सर्व मी आवरून घेत असते नेहमी. तर इथं असं छान आता खिचडीला पण फोडणी देऊन झाली. याला खिचडीला उकळी आली का, पाण्याला असं फोडणी देऊन घेतलेली आहे. उकळी आली का मी तांदूळ वगैरे धुवून टाकणार. आणि तांदूळ जेव्हा उकळी आली ना पाण्याला, जेव्हा आपण जे फोडणी देतो तेव्हाच तांदूळ धुवून टाकायचे, मग त्याने खूप छान होते. आणि असं एकदम डोंबरून जात नाही तांदूळ. म्हणून मग आपण नेहमी ते भिजून तांदूळ आहे ना धुवून टाकायचे उकळी आल्यानंतरच. तर अशा पद्धतीने मी कढी खिचडी बनवते. ऑलमोस्ट माझं हे सर्व झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. चला आता मी पटकन बाकीचं आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर माझं कढी खिचडी तर बनवून झालेलं आहे. आता मी पटकन किचन आवरून घेते आणि मग इकडं स्वयंपाक झाला की मी लगेचच आवरायला सुरुवात करते. आणि किचन पण आवरून घेते, क्लीन करत राहते साईड टू साईड, म्हणजे कसं जास्त लोड पडत नाही आवरण्याचा. म्हणून मग नेहमी पटापट लगेच किचन जेवढं शक्य होईल तेवढं मी स्वयंपाक करता करता आवरते. आणि इथं सर्व तुम्ही पाहू शकता क्लिनिंग. आणि किचनमध्ये ना सर्व रात्रीच्या वेळेस जर आवरून ठेवलं ना सर्व, तर सकाळच्या टायमामध्ये आपल्याला खूप इझी पडतं. पटापट आपलं सकाळचा स्वयंपाक होतो, सकाळची कामं उरकतात. कारण की सकाळी मला 8ला जावं लागतं, त्याच्यामुळे मग मी जेवढं शक्य होईल तेवढं रात्री किचनचं सर्व आवरून ठेवते. सकाळची तयारी रात्रीच करून घेते मी. तर याने काय होतं मग मला ना जसं सकाळच्या वेळेस धावपळ होत नाही, मुलांचं आवरण्यासाठी पण वेळ मिळतो, माझं पण स्कूलचं आवरण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून मग मी रात्रीच्या वेळेसच आवरत असते जास्त. आणि तुम्ही पाहू शकता सर्व किचन इथं क्लीन करून घेतलेलं आहे. ह्या पद्धतीनेच मी नेहमी आवरून घेते. आणि किचनसाठी जास्तीत जास्त अर्धा तास दिला ना तरी पण लवकर आपलं किचन आवरलं जातं. आणि किचन आवरलं की आपलं म्हणजे टेन्शन नसतं. आणि जेवण झाल्यावर जास्त तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कंटाळा पण येतो, म्हणून मग साईड टू साईड पटापट आवरत राहते. भांडे वगैरे राहिले का ते पण क्लीन करून घेते. अशा पद्धतीने मी माझं रुटीन असतं सर्व आवरण्याचं. तर आता पटकन आता थोड्या वेळात जेवण तयार झालं की खिचडी आम्ही जेवायला घेऊ. तुम्हाला पूर्ण ताट दाखवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर माझा इथं मस्त छान कढी खिचडीचा स्वयंपाक झालेला आहे, तुम्हाला दाखवते. मस्त कढी आणि खिचडी तर आता झालेला आहे. मस्त छान कढी बनवली मी, जी आद्विकची माझी खूप जास्त फेवरेट आहे कढी. आणि इथं बनवली थोडीशी खिचडी बनवायची होती, म्हणून मग पातेला खिचडी गरम गरम. तर आता आम्ही जेवण करणार आहे. मी तुम्हाला एका कढी खिचडीचं ताट करून दाखवते.
आणि तुम्हाला सांगायचं अजून एक होतं, खानदेशमध्ये सर्वात जास्त हाच पदार्थ होतो, कढी खिचडी, भजी खूप जास्त प्रमाणामध्ये करतात, लोणचं. एवढं छान ताट रेडी झालेलं आहे, मस्त छान कढी खिचडी आणि लोणचं, एकदम साधं सिंपल जेवण आणि एकदम भारी आणि सर्वांचं आवडतं. तर चला आता आम्ही जेवण करतो, या तुम्ही पण जेवायला आणि जेवण झाल्याच्या नंतर तुमच्याशी बोलते. तर आमचे जेवण झाले आणि इतकं छान मस्त जेवण झालं तर गरमागरम कढी आणि खिचडी लोणचं खूप भारी. आता मी पटापट जे कामं राहिले तेवढे आवरून घेते आणि कसं रात्रीच्या रात्री भांडे आवरून घेते, किचन पुसून घेते, क्लीन करून घेते. दुसऱ्या दिवशीसाठी जे आपल्याला स्वयंपाक बनवायचं त्या भाज्या चॉपिंग करून ठेवते, जे जे काही आपल्याला म्हणजे ते मला लागतं त्या गोष्टी करून ठेवते मी. आणि सर्व अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस मी सर्व आवरते, जेणेकरून माझी सर्व सकाळची कामं सोपी होऊन जातात. हे सर्व आवरण्याची माझी सवय आहे आणि नेहमी माझं नाईट रुटीनमध्ये हे सर्व गोष्टी करतेच मी. आणि अशा पद्धतीने सर्व क्लिनिंग करते आणि तर सर्व भांडे आता मी घासून घेते. आणि रात्रीच्या वेळेस रात्रीचे भांडे झाले ना बरं पडतात. आता मी पटकन हे भांडे सर्व क्लीन करते. आणि काय होतं, रात्रीचेच भांडे घासले नाही ना तर ते जास्त कडक होऊन जातात, मग ते दुसऱ्या दिवशी जास्त वेळ लागतो घासण्यासाठी. मग तोच वेळ वाचवण्यासाठी रात्रीची भांडे घासलेली बरी पडतात. तर इथे सर्व आणि किचनमध्ये जेवढं स्वच्छ रात्रीच्या वेळेस ठेवणार, रात्रीच्या वेळच्या वेळी भांडे घासताना तेवढं चांगलं असतं. म्हणून मग मी कधीच बेसिंगमध्ये भांडे ठेवत नाही आणि कधी ठेवायचे पण नाही. आणि त्याने खूप निगेटिव्ह वाईब्स होतात आणि किचन सर्व अस्तव्यस्त दिसतं, खराब दिसतं, झुरळं होतात. मेन म्हणजे तर झुरळांचा प्रॉब्लेम असं खरकटे भांडे राहिल्या तर. त्याच्यामुळे जेवढं क्लीन किचन ठेवता येईल, आपल्याला झुरळं नको असतील तर रात्री हे किचन तरी ओटा आवरला पाहिजे. गॅस अन्नाचे पदार्थ अजिबात नको, ओलसरपणा नको, कारण की त्याने जास्त झुरळं होता. म्हणून मग झुरळ नको व्हायला म्हणून मग मी हे सर्व करते. आणि तुम्ही पण करा, कारण की खरंच जास्त आपल्या घरात लहान बाळं असतात, मुलं असतात, त्याच्यामुळे जर झुरळ राहिली तर ते आजार होतात आणि इन्फेक्शन होतं, स्टमक इन्फेक्शन होतं. तर त्यामुळेच मग हे सर्व प्रयत्न असतात आपल्या घरासाठी, घरच्यांसाठी असतात. तर आता इथे सर्व क्लीन करते. चला मी पटकन आता हे सर्व आवरते आणि तुम्हाला दाखवते माझं पूर्ण किचन आवरून झाल्यानंतर. सिंक तर तिथले सर्व भांडे क्लीन करून घेतले मी. आता पटकन हे साईडचं किचन ते क्लीन करून घेते, पुसून घेते, जेणेकरून आता हे सर्व लास्ट माझं जेवढं काम राहिलेलं आहे. तर रात्रीच्या वेळेस माझं असं रुटीन असं 7 ते 8चं हे 8:30पर्यंतचं रुटीन आहे. पटापट माझं सर्व आवरून गेलेलं आहे, इथं पाहू शकता तुम्ही. आणि माझं जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो, सर्व कामं उरकून जातात आणि मग स्वतःला पण आराम मिळतो किंवा दुसरी कामं असतात, मुलांचा अभ्यास असतो, हे सर्व घ्यायला सोपं पडतं. म्हणून मग मी असे हे कामं पटापट करून घेते आणि सर्व किचन तुम्हाला एकदा दाखवते. आणि ह्या पद्धतीने तुम्ही आवरलं ना तर तुम्ही कोणताही जॉब करत असणार, काम करत असणार ना तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप सोपं पडेल. म्हणून हे कामं रात्रीच्या रात्रीच करत जा सर्व. आणि मी ह्या पद्धतीने सर्व माझे किचनची कामं करते. मेन तर आपलं किचनच असं सर्व आवरण्यासाठी. तर सर्व मी इथं पुसून घेतलं फ्लोरिंग, परत खिडकीमध्ये जे असताना थोडीफार धूळ वगैरे साचलेली तीसुद्धा मी पुसून घेते. असं नाही की रात्रभर भांडे घासून किचन पुसून एवढं नाही, तर हे सर्व मी क्लीन करत असते. तर ह्या अशा पद्धतीने किचन क्लीन जेवढं तुम्ही ठेवाल ना तेवढं म्हणजे असं जास्त एका दिवसासाठी खूप सारं काम निघत नाही. आणि इथं आपण जेवण बनवताना डाग वगैरे पडतात, ते सर्व पुसून घेते. रोजच्या रोज पुसते मी, असं नाही की एकच दिवस पुसते. त्याच्यामुळे मग किचन माझं नेहमी स्वच्छ असतं आणि ती स्टाईल वगैरे व्हाईट आहे ना त्याच्यामुळे ती खराब होत नाही. अशा पद्धतीने मी माझं किचन आवरते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.